इन्फर्टिलिटी म्हटलं, की फक्त डोळ्यासमोर असते ती एक स्त्री. तिच्यामध्येच कुठेतरी प्रॉब्लेम असेल म्हणून बाळ होत नाहीये, असं सगळीकडे म्हटलं जातं. पण अत्यंत चुकीचं आहे. आमच्याकडे मी रोज अनेक जोडप्यांना बघतो. त्यामध्ये जेवढ्या स्त्रियांमध्ये प्रॉब्लेम आहेत, तसेच काही मेल्समध्ये सुद्धा प्रॉब्लेम्स असतात. त्यामुळे त्यांना इन्फर्टिलिटीचा सामना करावा लागतो. तर मित्रांनो, एक तुम्हाला सांगतो, जसं की पुरुषांमध्ये सुद्धा पुरुषबीज असतं, म्हणजे त्याला आपण स्पर्म म्हणतो. ठीक आहे? तर त्या स्पर्म्सची सुद्धा मोटिलिटी, त्याची त्याची स्पीड किती आहे, जे एनाटॉमी आहे त्याच्यामध्ये कुठे डिफेक्ट आहे का? तर त्याच्यामध्ये कुठे त्याचं स्पर्मचे जे काउंट आहे ते कुठे कमी आहे का? असे अनेक रिझन्स असू शकतात. जसं की आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये अनेक जे मेल आहे त्यांनाही स्ट्रेसचा सामना करावा लागतो. ते बरेच व्यसनाधीन आहेत. त्यामुळे सुद्धा त्यांच्या कुठेतरी फर्टिलिटीवर प्रॉब्लेम जाणवतो. त्यामुळे फक्त स्त्रीच ह्या आजारासाठी कारणीभूत नाहीये, तर पुरुषही तितकाच कारणीभूत ठरतोय. तर त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला हा प्रॉब्लेम कुठे जाणवत असेल, तर तुम्ही काही गोष्टी नक्कीच पाळायला पाहिजे. बदलती लाईफस्टाईल म्हटलं म्हणजे तुम्ही हॉटेलिंग फूड, बाहेरचं जे अन्न आहे ते तुम्ही टाळलं पाहिजे. जंक फूड तुम्ही टाळलं पाहिजे. स्मोकिंग तुम्ही टाळलं पाहिजे. ड्रिंक तुम्ही नको करायला. म्हणजे कुठल्याही प्रकारचं अल्कोहोल तुम्ही घ्यायला नको. जर तुम्हाला जाणवत असेल, की तुमची कुठेतरी इम्पोर्टन्सीकडे तुम्ही जात आहात, तुम्ही वंध्यत्वाकडे कुठेतरी जात आहात, तुमच्या पुरुष बीजामध्ये कुठेतरी कमीपणा येतोय किंवा तुम्हाला ताठरता कमी जाणवते किंवा तुम्हाला कुठलाही मेल्समध्ये जितकेही प्रॉब्लेम्स आहेत, तुम्हाला जर कुठे जाणवत असतील असे, तर तुम्ही नक्कीच ही रील बघावी आणि ह्या तंतोतंत ह्या गोष्टीचं फॉलो जर केलं, बदलत्या जीवनशैलीमध्ये जर आता तुम्ही आहात, तर व्यायाम सुद्धा तुम्ही करणं गरजेचं आहे. म्हणजे जसं योगा, प्राणायाम रोज एक 45 मिनिट्स तुम्ही स्वतःला दिले पाहिजे आणि जर 45 मिनिट्स स्वतःला देत असाल, तर नक्कीच तुम्हाला ह्या प्रॉब्लेमपासून तुम्ही दूर राहू शकता.